नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता वटपौर्णिमा आलेली असते, तर आता वसू आत्या मुद्दाम मोठ्याने बोलत असते। पहिली वटपौर्णिमा आहे ही काव्याची, ती काय उपवास धरेल, ती त्या झाडाचे जाऊन धागे तोडेल, बांधायची नाही एक धागा त्या झाडाला। तेव्हा आता पार्थ वसू आत्याला समजावत असतो, हे बघा त्या इथे पार्थला सुद्धा काही बोलू देत नाही। मानिनी लगेच तेवढ्यात बोलते की हे बघ पार्थ, ते तू तिच्यासाठी किती काही केलेस आणि ती साधी उपवास करू शकत नाही, एवढं सुद्धा करू शकत नाही तुझ्यासाठी। तेव्हा आता लगेच काव्य आता रूमचा दरवाजा उघडते, बघते तर काय त्या ठिकाणी ती मस्त सजून धजून ताट घेऊन आलेली असते, पूजेचं ताट घेऊन आलेली असते, खूप सुंदर आणि खूप छान दिसत असते। तर आता हे पाहून सगळ्यांना धक्काच बसतो की खरंच आता काव्य उपवास धरणार की काय, पूजा सुद्धा करणार नाही। तर आता इकडे काव्य निघते रूममधून आणि म्हणते काव्य वटपौर्णिमेची पूजा करणार। हे ऐकून आता पार्थ एकदम जोमात असतो। तर आता इकडे वसू आत्या आणि रम्या तर कोमातच असते। मंडळी, वसू आत्याला आणि रम्याला खूप राग आलेला असतो काव्याचा की खरंच ही वटपौर्णिमेची पूजा करते की काय, नाहीतर त्या दोघींना तमाशाच पाहायचा असतो की काव्य कशी तमाशा करते हे पाहायचं असतं। तर मंडळी, आता काव्य छान वडाची पूजा करणार, तर पार्थसुद्धा खूप खुश आहे। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। असेच अपडेट तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट पोहोचत जातील।